हे पहा एवढे सारे बोर आहे आणि याला ना पक्केरू खालेला आहे. पक्केरूच बोलतात ना, तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून सांगा. सगळे पायाखाली आलेले आहे. शहरामध्ये हे भेटतात तरी काय, शहरामध्ये विकत घ्यावं लागते आणि खावं लागते. आणि गावाकडे हे सगळं आपल्याला ताजं ताजं भेटते. एकदम झाडावरून खाली पडलेला बोर भेटते. आणि आमचं रस्त्यावरच झाड आहे, तर लहान लहान पोरं येतात आणि तोडून येतात. तोडायची गरज पण नाही, खालीच पडलेले आहे सगळे गावामध्ये. हे पहा आमची जाऊबाई आणि माझी मुलगी आणि ही लहान मुलगी काय वेचत आहे पाहू शकता तुम्ही. हे पहा बोरं वेचत आहे आणि हा बोर गहूमध्ये जाऊन पडत आहे आणि ते मधा जाऊन वेचत आहे. खूप सारे बोर पडलेले आहे खाली. आणि हा आमचा बोराचा झाड आहे, खूप जुना आहे आणि याच्यावर खूप मोठे मोठे बोर लागतात आणि गोड पण खायला खूप जास्त आहे. ती मोठा बोर आहे आणि हा कच्चा दिसतो पण हा खायला खूप जास्त गोड आहे. आणि इथे आमचा गहू पेरलेला आहे. आता गहू खायचा. चला आज आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आणि कारभारी एकदम ताजी ताजी कोथिंबीर तोडत आहे. आता ही शेतातली कोथिंबीर आहे आमची आणि याला फूल पण आलेले आहे, पण मधामधात बारीक बारीक पानं आहे, ते कारभारी तोडत आहे. ही आमची शेती आहे. आता याच्यामध्ये गहू पेरलेला आहे. इथे बैलासाठी खायासाठी जो टाकतात, इथे बैलासाठी मक्का पेरलेला आहे. इथे घरगुती खायासाठी हळद टाकलेली आहे सासूबाईनं, जे आमची घरगुतीच हळद असते, पण खूप कमी आहे, पण आमची घरचीच हळद असते. ही आमची विहिरी आहे, याच्यामध्ये खूप सारी माती झाली होती. आता आम्ही 4-5 दिवस पूर्वी काढून घेतलं आणि याला खोल मारून घेतलं. आता याला बांधायचं आहे. इथे आम्ही खायापुरता ज्वारी पण पेरले गेलेले आहे आणि इथे समोरच माझा घर दिसतो. आम्ही शेतामध्येच राहतो. इथे बारीक बारीक मेथी टाकलेली आहे. शेतकरी माणसाचा हा फायदा असतो की घरगुती भेटतो आणि सगळं ताजं ताजं भेटतो. हा आमचा खूप जुना निंबूचा झाड आहे आणि याला निंबू खूप जास्त लागतात. आता हा गहू आलेला आहे, आता हुरड्यावर आलेला आहे. आज संध्याकाळी आम्ही याचा हुरडा बनवून खाणार आहोत. तुम्हाला सगळीकडून गहूच गहू दिसेल, सगळीकडे पेरलेला आहे गहू. इथे आमचं बोराचं झाड आहे आणि खाली बोरं पडलेले आहे खूप सारे.